कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळवर 5 जणांचं प्रशासक मंडळ सरकारनं नियुक्त केलंय। राजकुमार पाटील यांनी या प्रशासक मंडळाच्या नियुक्तीचे आदेश काढलेले आहेत। त्यामुळे आजपासून गोकुळचा कारभार प्रशासक मंडळाच्या ताब्यात जाणार आहे। सदर प्रशासक मंडळ नियुक्तीचं पत्र गोकुळच्या सर्व संचालक मंडळांसह कार्यकारी संचालकांना देखील पाठवण्यात आलंय। गोकुळवर साताऱ्याचे जिल्हा उपनिबंधक संजय कुमार विश्वनाथ सुद्रिक यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। 63 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कोल्हापुरातल्या गोकुळ दूध संस्थेवरती प्रशासक या ठिकाणी नेमण्यात आलेला आहे। अर्थातच न्यायालयीन काही बाबी आहेत म्हणूनच या ठिकाणी जो कार्यकाळ संपला होता त्यानंतर तात्काळ या ठिकाणी प्रशासक नेमण्यात आलेला आहे। या मंडळाचे अध्यक्षच आपल्या सोबत सर आहेत। कर्डिल, कशा पद्धतीने हा कारभार आता तुम्ही हातात घेतलेला आहे, कालच हा पदभार स्वीकारलेला आहे, कशा पद्धतीचं वातावरण पुढच्या आता तुमच्या पूर्ण कार्यकाळात हे राहणार आहे असं तुम्हाला वाटतं? कायदा आणि नियमाप्रमाणे सर्व संस्थेचा कारभार बघितला जाईल आणि ही पूर्वीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यामुळे प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि तसा त्याप्रमाणे पदभार घेतलेला आहे आणि यापुढेही या संस्थेचा नावलौकिक कुठेही त्याला बट्टा लागणार नाही आणि चांगल्या पद्धतीत काम करून नवनिर्वाचित संचालक मंडळाकडे पदभार सोपवण्यासाठीची कार्यवाही केली जाईल। खरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आमच्या लढ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही सुरुवात आहे। इथून पुढे गोकुळला सारखं अमूलचं नाव घेता म्हणून सांगतो, अमूलच्या पुढे सुद्धा नेण्यासाठीचा आमचा मानस आहे। प्रत्येक सभासद हा ह्या गोकुळचा मालक आहे। त्या सभासदाला त्याचा न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि हे प्रशासक मंडळ नक्कीच 3, 13, 23 विषय तर आहेच जिव्हाळ्याचा सगळ्या शेतकऱ्यांचा, दूध उत्पादकांचा, पण गोकुळचं जे विनाकारणचा जो होणारा भ्रष्टाचाराच्या मार्गातनं खर्च तो थांबवणं असेल, मनमानी कारभार असेल, दहशतवाद करून इथला कारभार जो होणार असेल, ह्या सगळ्याला आळा बसणार आहे आता आणि दोषमुक्त मतदार यादी तयार होऊन चांगल्या पद्धतीने गोकुळ लवकरच निवडणुकीला सामोरं जाईल आणि खरोखर आदर्श हक्काचे प्रामाणिक संचालक मंडळ लवकरच अस्तित्वात या ठिकाणी येईल अशी आमची अपेक्षा आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।